नागपुर में आरा मशीन पर काम करने वाले महेश नाथुराम डहारे की हत्या का सनसनीखेज मामला सामने आया है। पुलिस के अनुसार आरोपी चंद्रेश वर्मा और ऋतिक नंदेश्वर के साथ मृतक का उधारी के पैसों को लेकर मौखिक विवाद हुआ था। रात में दोनों आरोपी आरा मशीन पर पहुंचे और महेश के सिर पर पत्थर से वार कर उसे मौत के घाट उतार दिया गया। पुलिस ने चंद्रेश वर्मा को गिरफ्तार कर लिया है, जबकि आगे की जांच अभी जारी है। नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाइज केलेले होते। मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहेत। यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणे, वय 28 वर्षे। हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता आणि जखमी जी मुलगी आहे ती त्यांची नातेवाईक आहे। यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यात तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।